13 मार्चला आहे होळी, 14 मार्चला आहे धुलीवंदन आणि 14 मार्चलाच असणार आहे या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे की नाही, या चंद्रग्रहणाचा होळीवर काय परिणाम होणार आहे, होळी आणि चंद्रग्रहण सलग आल्यामुळे कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते अधिक सक्रिय होतात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय एक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसाच्या आयुष्यावर होतात हे सांगितलं गेलंय. 2025 हे वर्ष लागल्यानंतरचं पहिलं चंद्रग्रहण असणार आहे 14 मार्चला. 14 मार्च 2025ला. 13 मार्चलाच आहे आपली होळी आणि 14 मार्चला आहे धुलीवंदन. म्हणूनच मग अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत की ग्रहणाचा होळीवर, धुलीवंदनावर काही परिणाम होणार आहे का? होळी साजरी करताना किंवा धुलीवंदन खेळताना चंद्रग्रहणाचा कितपत विचार करायला हवा? तर सगळ्यात महत्त्वाचं, हे चंद्रग्रहण आंशिक स्वरूपाचं असणार आहे आणि हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 2:21 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:14 संपेल 14 तारखेला. ग्रहणाचा जो मधला काळ आहे तो दुपारी 4:17 असेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. त्या संदर्भातले कोणतेही वेदादी नियम पाळणं बंधनकारक नाही. त्यामुळे स्वाभाविकच होळीच्या सणावर आणि आनंदावर त्याचं विरजन पडणार नाहीये. पण गर्भवतींनी मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यायचीच आहे. जरीही एक ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मन शांत ठेवावं. ग्रहण काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो आणि त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीत त्यांच्या तनामनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे ज्या ग्रहणात चंद्राचा काही भाग झाकोळलेला असतो अशा ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. मंडळी, चंद्रग्रहणाचा मनुष्यावर का परिणाम होतो तर सगळ्यात महत्त्वाचं, चंद्र हाच मुळी आपल्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा होतो. चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती ओहोटी येते, बरोबर? मनुष्याच्या शरीरात तर 70% पाणी आहे. मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये ध्यान, जप, साधना करायला सांगितली जाते, जेणेकरून मन शांत राहील, मनात अस्वस्थता येणार नाही, मन निरोगी राहील. आणि हो, मनाला प्रसन्न करण्यासाठीच आपल्याकडे दर महिन्यात काही ना काहीतरी सणवार तर असतातच. 14 मार्चला जेव्हा चंद्रग्रहण असणार आहे तेव्हाच धुलीवंदन सुद्धा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांना काही रंग अगदी प्रिय असल्याचं मानलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार रंगांचा वापर केला जाऊ शकतो. जीवन सुद्धा त्यामुळे आनंदी आणि समृद्धी होऊ शकतं. होळीची मजाही द्विगुणित करता येईल. राशी आणि ग्रहांनुसार रंगांचं महत्त्व आहे. काही मान्यतांनुसार रंगाचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो, रंगाचा प्रभाव मानवी मनावर सुद्धा पडतो. प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं महत्त्व आहे. रंगांचा वापर करून प्रतिकूल ग्रहांची दृष्टी अनुकूल करता येऊ शकते असंही म्हटलं जातं. जसं एखाद्याच्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर त्याने लाल रंगाचा आणि अबीर गुलालाचा जास्त वापर करावा. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अनुकूल नसेल, सतत अस्वस्थता, मन घाबरणं अशा गोष्टी त्याच्या बाबतीत घडत असतील तर पांढऱ्या रंगाचा अधिक वापर करावा. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत असेल तर होळी खेळताना लाल रंगाचा आवर्जून वापर करावा. त्याचबरोबर बुध ग्रह प्रतिकूल नसेल तर हिरवा रंग वापरावा. सगळ्यात महत्त्वाचं, गुरु ग्रह प्रतिकूल नसेल तर मात्र पिवळा रंग वापरावा. व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती, जो ऐश्वर्याचा कारक आहे, जो पैशांचा कारक आहे, तो अनुकूल स्थितीत नसेल तर पांढरा रंग वापरावा. त्याचबरोबर एखाद्याच्या कुंडलीमध्ये नवग्रहांचे न्यायाधीश मानले गेलेले शनिदेव प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतील तर त्यांनी निळा, काळा या रंगांचा वापर करावा. तर मंडळी, थोडक्यात काय, मान्य आहे की धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, पण ते भारतात दिसणार नसल्यामुळे होळी आणि धुलीवंदनवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. तुम्ही आनंदाने धुलीवंदन खेळू शकता. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंगांची निवड करताना ते नैसर्गिक असावेत याची काळजी घ्या. म्हणजे त्या रंगांनी तुम्हाला किंवा इतरांना धोका पोहोचणार नाही, कुणाचं नुकसान होणार नाही. येणाऱ्या होळीच्या, धुलीवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना रंगीत रंगीत शुभेच्छा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.